गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नेक्स्ट चॅप्टर मधला जो नॉमेनक्लेचरचा पोर्शन आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड हायड्रोकार्बन कंपाऊंड्स ज्याला आपण अल्कीन म्हणत असतो. आणि दॅट अल्कीन इन ओल्ड नेम दे आर कॉल्ड ॲज ऑलिफिन्स. अल्कीनचंच ओल्ड नेम ऑलिफिन आहे. ऑइल प्रोड्युसिंग केमिकल कंपाऊंड म्हणतात. याचा जो फर्स्ट मेंबर आहे इथिलीन, याचं क्लोरिनेशन्स केल्यानंतर ऑइली कंपाऊंड तयार होतो. त्यामुळे याचं ओल्ड नेम ऑलिफिन या नावाने सुद्धा याला ओळखत असतं. म्हणून अल्कीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑलिफिन्स. आता कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर असेल तर कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडची ओळख कशावर असते? त्यामध्ये असणाऱ्या फंक्शनल ग्रुपवर. त्यामुळं फंक्शनल ग्रुप इन अल्कीन, जो फंक्शनल ग्रुप आहे अल्कीन मधला, तो नेमका कोणता आहे हे आपण समजून घेऊ. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे या अल्कीन मधला फंक्शनल ग्रुप आहे. आणि प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळे मी याला 2 बॉन्ड देतो. आउट ऑफ दिस डबल बॉन्ड वन ऑफ द बॉन्ड इज कॉल्ड ॲज सिग्मा बॉन्ड. एक जो बॉन्ड आहे जो सिग्मा बॉन्ड म्हणतो आपण, आणि हा स्ट्रॉंग असतो. आणि एक दुसरा जो बॉन्ड असतो त्याला आपण पाय बॉन्ड म्हणत असतो. आणि हा पाय बॉन्ड जो असतो तो वीक असतो. आणि त्यामुळं यांच्यामध्ये डबल बॉन्ड असल्यामुळं स्पेशली ज्या रिएक्शन होत असतात केमिकल रिएक्शन्स, त्या केमिकल रिएक्शन्स मध्ये हा अल्कीन ऍडिशन टाइपच्या रिएक्शन्स फॉलो करत असतो. कोणत्या टाइपच्या रिएक्शन्स फॉलो करतो? ऍडिशन टाइपच्या रिएक्शन्स दाखवत असतो. त्यामुळं हे सिम्पलेस्ट हायड्रोकार्बन कंपाऊंड असेल. याच्यात हायड्रोजन आणि कार्बन व्यतिरिक्त दुसरा कोणताच एलिमेंट नसेल. त्याच्यामुळं दोज हायड्रोकार्बन कंपाऊंड्स which contain one or more carbon carbon double bonds are called as alkene. काय म्हणसाल? Those hydrocarbon compounds which contain one or more carbon carbon double bond are called as alkene. त्यानंतर जे अल्कीन आहे यांचा आपण जनरल फॉर्म्युला, फंक्शनल ग्रुप सर्वांना लक्षात आलेला आहे. त्यानंतर आपण यांचा जनरल फॉर्म्युला काढत असतो. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्कीन. जनरल फॉर्म्युला काय असेल अल्कीनचा? नॅचरली हा जो जनरल फॉर्म्युला आहे तो CnH2n असा फॉर्म्युला आहे. तर तो मी कसा काढायचा ते सांगितलेलं आहे. तुम्ही 2 कार्बन मला अल्कीनचा फॉर्म्युला काढा. कोणाचाही जनरल फॉर्म्युला काढायचा असेल तर त्याचा 2 कार्बन मला किंवा 2 पेक्षा जास्तही कार्बन मला काढू शकता तुम्ही. कार्बन 2 आहे, हायड्रोजन 4 आहे. आता याला या लँग्वेज मध्ये मांडा. CnH2n हे 2 घेतले तर हे यांची किंमत 4 होईल. त्याच्यामुळे प्लस मायनस करायची गरज पडत नाही. आणि त्याच्यामुळे याचा जनरल फॉर्म्युला राहणार आहे CnH2n, वेअर n स्टँड फॉर नंबर ऑफ कार्बन एटम. आता हे नंबर ऑफ कार्बन एटम कुठून स्टार्ट होईल? 2 पासून, कारण मिनिमम 2 कार्बन पाहिजे कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार होण्यासाठी. अशा प्रकारे सो ऑन आपण 2 कार्बन वाला, 3 कार्बन वाला, 4 कार्बन वाला फॉर्म्युला बनवू. ठीक आहे. त्यानंतर आपण सांगत असतो की हायब्रिडायझेशन. कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असेल तर आपण त्यामध्ये हायब्रिडायझेशन कोणतं असते ते सांगत असतो. हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन एटम इन कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स. जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स असतात त्यांच्यामधल्या कार्बन एटमचं हायब्रिडायझेशन कसं असते? sp2 हायब्रिडायझेशन असते. काय असते? sp2 हायब्रिडायझेशन असते. आणि sp2 हायब्रिडायझेशन जर असेल तर त्यांच्यामधला बॉन्ड अँगल कितीचा असतो? 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असतो. आणि त्याचा शेप कसा असतो? ट्रायगोनल प्लेनर शेप असतो. त्याच्यामुळे याचा ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असेल. ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असेल आणि यांच्यामधला बॉन्ड अँगल नेमका कितीचा असणार आहे? बॉन्ड अँगल यांचा 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असेल. तर अशा प्रकारे हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो त्यामधल्या प्रत्येक कार्बन एटमचं हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडायझेशन असते. त्यामधला बॉन्ड अँगल 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असतो. कोणताही बॉन्ड अँगल आपण काउंट केला तर. आणि त्याची जी जॉमेट्री असते म्हणजे त्याचा आकार तो कसा राहणार आहे? ट्रायगोनल प्लेनर जॉमेट्री असेल. हे झाल्यानंतर आपण यांच्या नॉमेनक्लेचर विषयी माहिती करत असतो. बघा लक्षात ठेवायचं आहे.
नेक्स्ट पॉइंट आपण काय करतो याचं नॉमेनक्लेचर आहे ना. आता नॉमेनक्लेचर करत असताना आपल्याला काहीच पाठ करायचं नाही. तर नॅचरली कोणत्याही कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण दोन पद्धतीने करत असतो. एक कॉमन नेम सिस्टीम असते आणि दुसरी IUPAC नेम सिस्टीम असते. तर कॉमन नेम सिस्टीम जर आपण पाहिली तर कॉमन नेम सिस्टीमलाच आपण दुसरंही नाव देत असतो, ट्रायबल नेम सिस्टीम. काय म्हणतात? ट्रायबल नेम सिस्टीम सुद्धा म्हणतात. आणि दुसरी जी नॉमेनक्लेचरची पद्धत आहे ती आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री, IUPAC नेम सिस्टीम. बरोबर आहे. सर्वांना माहिती असते की कॉमन नेम सिस्टीम ही रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. हे नॉमेनक्लेचर आपण दोन प्रकारे करणार आहोत, एक कॉमन नेम आणि दुसरं IUPAC नेम. आता नॉमेनक्लेचर करत असताना हे जे कॉमन नेम आहे अल्किनचं, हे कोणाच्या नाव घेणार आहे? पॅरेंट अल्केनच्या. जसं आपण अल्केनला नाव दिलं तसंच आहे, फक्त आपण AN च्या ऐवजी काय म्हणत असतो? YLEN हा सफिक्स आणला जात असते. AN च्या ऐवजी YLEN कॉमन नेम मध्ये सफिक्स आणला जात असते. त्याच्यामुळे कॉमन नेम काय येणार आहे? अल्किलीन, YLEN. AN च्या ऐवजी YLEN. ठीक आहे. आणि IUPAC नेम सुद्धा आपण कोणाच्या नावाने आणत असतो? पॅरेंट अल्केनच्याच नावाने आणत असतो. आपण AN रिप्लेस बाय PN करतो आणि त्याच्यामुळे IUPAC नेम सुद्धा काय येणार आहे? याचं अल्कीन. त्याचं नावच याचं IUPAC नेम आहे, अल्कीन. ठीक आहे. कॉमन नेम मध्ये YLEN येणार आहे आणि IUPAC नेम मध्ये EN येणार आहे. क्लिअर झालं? आता बघा यांचे फॉर्म्युला आपण ड्रॉ करू आणि एक एक यांना कॉमन नेम पहिले शिकू आणि नंतर IUPAC नेम शिकू. तर कॉमन नेम मध्ये सर्वांना माहिती आहे की कॉमन नेम मध्ये आपण अल्केनचे तीन प्रकारचे नाव देत असतो है ना. एक N, दुसरा आयसो आणि तिसरा न्यू. इथे तसंच करणार आहोत, फक्त N मध्ये आपण जे नॉर्मल स्टेट चेन आहे तिथे अल्फा बीटा पद्धत आणणार आहोत, कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन समजावून सांगण्यासाठी. वन बाय वन आता फॉर्म्युला काढू आणि यांचं कॉमन नेम आपण समजून घेऊ. नंतर मग आपण IUPAC नॉमेनक्लेचर समजून घेऊ. तर आपण कॉमन नेम मध्ये बघा लक्षात ठेवायचं आहे, सर्वात पहिला जो फॉर्म्युला बनवणार आहोत आपण तर हे C2H4. याचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे, CnH2n हा जनरल फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलावर आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवला पहिला 2 कार्बन वाला. त्यामुळे आता याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण ड्रॉ करू. ते राहणार आहे 2 कार्बन आहे आणि एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड तर असेलच, CH2CH2 असा फॉर्म्युला येईल. आता आपल्याला माहिती आहे की याचं जे कॉमन नेम आहे कोणाच्या नावाने आलेलं आहे? पॅरेंट अल्केनच्या. लॉन्गेज चेन मध्ये 2 कार्बन किंवा 2 कार्बन असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत? ETH. आणि कॉमन नेम मध्ये काय करत असतो आपण? AN च्या ऐवजी काय आणत असतो? YLEN आणत असतो. म्हणून याचं कॉमन नेम येईल इथिलीन. काय येईल? इथिलीन. ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला काढू आपण सेकंड नंबर वाला. N is equal to 3 घेऊ. C3H6 असा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनव. या मॉलिक्युलर फॉर्म्युलापासून 1 2 3 कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड द्या. 6 हायड्रोजन आहे, 3 इथे लागल, 1 इथे लागल आणि 2 इथे लागल. असा याचा एक फॉर्म्युला बनला. याचं कॉमन नेम देत असताना टोटल कार्बन मोजत असतो आपण. 3 कार्बन आहे, 3 कार्बन असल्यामुळे काय म्हणणार आहोत? प्रॉप रूट नेम. आणि AN च्या ऐवजी काय आणणार आहोत आपण? YLEN. म्हणून याचं कॉमन नेम काय येणार आहे? प्रोपिलीन. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला आपण काढणार आहोत N is equal to 4 वाला. C4H8 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला बनवला. आता यामध्ये 1 2 3 4 एक नंबरला डबल बॉन्ड देऊ आपण. 1 2 3 4 दोन नंबरला डबल बॉन्ड देऊ आणि 1 2 3 आणि 4 आणि एक डबल बॉन्ड इथे देऊ. असे 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले बनतील. CH3 CH2 CH CH2 CH3 CH CH CH3. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 करत नाही आपल्याला फॉर्म्युला पाठ करावाच लागणार नाही. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? ठीक आहे. आपण काय करून राहिलो? कॉमन नेम देऊन राहिलो. तर कॉमन नेम मध्ये आपण कशाच्या नावाने देत असतो म्हटलं? पॅरेंट अल्केनच्याच नावाने देत असतो. AN रिप्लेस बाय YLEN. AN च्या ऐवजी काय देतो आपण? YLEN हा सफिक्स आणत असतो. म्हणून कॉमन नेम मध्ये काय आलं पाहिजे? अल्किलीन नावाच्या शेवटी YLEN आलं पाहिजे. आता या 4 कार्बन वाल्या अल्किन पासून 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होतात.
म्हणजे 3 स्ट्रक्चरल फॉर्म्युले तयार होते. आता कॉमन नेम मध्ये आपण यालाही काय म्हणणार आहोत, 4 कार्बन आहे म्हणून BUT, यालाही 4 कार्बन आहे म्हणून BUT आणि इथेही 4 कार्बन ॲटम आहे म्हणून BUTच म्हणणार आहोत. बरोबर आहे. आणि डबल बॉन्ड दिसते म्हणून काय म्हणणार आहोत, YLEN म्हणून हे ब्युटिलिनच आहे. पण आता हे प्रत्येक ब्युटिलिन सेम नाही. बघा इथे जे तुम्हाला दिसते इथे आपण डबल बॉन्ड जिथून जवळ येईल तर त्याला आपण अल्फा बीटा पोझिशन देत असतो. तर हा जो आहे अल्फा पोझिशन किंवा डबल बॉन्ड असल्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत, अल्फा ब्युटिलिन. त्यानंतर इकडून दिलं असतं आपण अल्फा बीटा गॅमा डेल्टा. तर हे बीटा पोझिशन्सले काय आला, डबल बॉन्ड स्टार्ट झाला म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत, नावाच्या समोर बीटा ब्युटिलिन. हा अल्फा ब्युटिलिन झाला, हा बीटा ब्युटिलिन. आणि हा तर तुम्हाला माहिती आहे की सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत, आयसोब्युटिलिन. काय म्हणणार आहोत, आयसोब्युटिलिन. तर अशा प्रकारे हे 3 स्ट्रक्चरल आयसोमर्स तयार होते. हे जे स्ट्रक्चरल आयसोमर्स आहेत तर नेमकं आपण जे केमिस्ट्रीमध्ये आयसोमर्स समजून घेत असतो तर यांच्यामध्ये स्ट्रक्चरल आयसोमर्स, ऐकून घ्या हे महत्त्वाचा पॉइंट आहे. स्ट्रक्चरल आयसोमर्स आपण नीट JEE कोणतीही एक्झाम जर घेतली तर आयसोमर्स वर एक क्वेश्चन असतोच. तर स्ट्रक्चरल आयसोमर्स बेसिकली ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, म्हणजे त्यांच्यामध्ये कार्बन हायड्रोजनची संख्या सेम आहे पण त्यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले कसे आहेत, अलग आहेत. त्यांना आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणतो. पण ही स्ट्रक्चरल आयसोमर्स 5 टाइपचे असतात. एक तर ते स्ट्रक्चर मध्ये चेन मध्ये डिफर असतात, त्यांना आपण चेन आयसोमर्स म्हणतो. काय म्हणतो, चेन आयसोमर्स म्हणतो, है की नाही. एक तर ते फंक्शनल ग्रुपच्या पोझिशनने डिफर असतील त्यांना आपण पोझिशन आयसोमर्स म्हणतो. कोणते आयसोमर्स म्हणणार आहोत, पोझिशन आयसोमर्स म्हणतो. किंवा त्यांच्यामध्ये जर फंक्शनल ग्रुपच चेंज असेल, जसं एक अल्कोहोल आणि एक इथर असं असेल तर फंक्शनल ग्रुप वेगळा असेल तर त्यांना आपण फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. काय म्हणू, फंक्शनल आयसोमर्स म्हणतो. हे तिसरा प्रकार. त्यानंतर जर ते चौथ्या प्रकारचा असतो मेटॅमेरिझम, जो स्पेशल टाइपचा आयसोमर्स आहे. आणि फायनली टॉटोमेरिझम. असे 5 प्रकारचे काय असतात, स्ट्रक्चरल आयसोमर्स असतात. आता या 5 प्रकारापैकी तुमचा ऍक्च्युअली कोणता प्रकार हा आयसोमर्स आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चेन आयसोमर्स यामधले 3 मधले कोणते आहेत, पोझिशन आयसोमर्स कोणते आहेत. तर आता मी फर्स्ट आणि सेकंड अल्फा ब्युटिलिन आणि बीटा ब्युटिलिनचा विचार करतो. पुन्हा काढतो मी पुन्हाचा फॉर्म्युला, अल्फा ब्युटिलिन आणि दुसरा बीटा ब्युटिलिन. या दोघांचे फॉर्म्युले आपण काढू आणि हे कोणते आयसोमर्स आहेत समजून घेऊ. दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, C4H8. चला अल्फा ब्युटिलिन काढतो मी. 1 2 3 4 एक अल्फा पोझिशन्सला स्ट्रेट चेन आहे. इथेही बीटा ब्युटिलिन मध्ये ही चेन नाही झाली, कार्बनचं स्केलेटन किंवा कार्बनची चेन बदलली का, नाही, स्ट्रेट चेन आहे. फक्त फंक्शनल ग्रुपची पोझिशन बदलली. इथे 1 नंबरला आहे अल्फा पोझिशन्सला आणि इथे बीटा पोझिशन्सला. त्याच्यामुळे हे फक्त कशाला चेंज आहे, पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुप. पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुपने चेंज आहे and that's why they are called as position isomers. त्याच्यामुळे अल्फा ब्युटिलिन आणि बीटा ब्युटिलिन हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स असतील, पोझिशन आयसोमर्स असतील. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. त्यानंतर जर तुम्ही 1 आणि 3rd 2 आणि 3rd हा वाला फॉर्म्युला जरा फोकस केला तर इथं चेन बदलली. हे स्ट्रेट चेन आहे आणि हे ब्रँच चेन आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे हे जे 2 आणि 3rd आहे हे कोणते आयसोमर्स असतील, चेन आयसोमर्स असतील. कसे असतील, चेन आयसोमर्स. काय डेफिनेशन करसाल बरं चेन आयसोमरची, those compound having same molecular formula but they have differ in the carbon chain. त्यांचे कार्बन चेन डिफर असतील तर they are called as chain isomers. पोझिशन आयसोमरची डेफिनेशन्स काय करसाल बरं, those compounds having same molecular formula, same carbon chain ही सेम असेल but they are differ in the position of functional group. फक्त पोझिशन ऑफ फंक्शनल ग्रुपने डिफर असतील तर they are called as position isomers.
That's why alpha and beta butylene are position isomers, and beta butylene and isobutylene are chain isomers. Alpha butylene and alpha butylene and isobutylene also chain isomers. First, third, second, third chain ने डिफर आहे म्हणून ते chain isomers. क्लियर झालं? हे फंक्शनल आयसोमर्स मध्ये फंक्शनल ग्रुपने डिफर पाहिजे. मेटामर्स आहे की डायव्हॅलेंट फंक्शनल ग्रुप पाहिजे आणि टॉटोमेरिझम हे स्पेशल कीटोइनॉल आयसोमर्स म्हणतो. तर ते नेक्स्ट चॅप्टर मध्ये जिथे येईल तिथे आपण त्यांना स्टडी करू. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट आता आपण या सर्वांचे फॉर्म्युले ड्रॉ करणं समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला पाठ करायचं कामच नाहीये. कॉमन नेम मध्ये एन च्या ऐवजी काय आलं पाहिजे, YLEN आलं पाहिजे. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल तर समोर प्रोसीड करू आपण. तर सर्वात पहिले आपण फॉर्म्युले काढू. कोणते? एन अल्किलीनचे. तीन टाइपचेच कॉमन नेम पाहणार आहोत. YLEN अल्किलीन. बरोबर आहे? अशा प्रकारे 2 कार्बन काढा, डबल बॉन्ड द्या. 3 कार्बन काढा, शेवटी डबल बॉन्ड द्या. 4 कार्बन काढा, शेवटी डबल बॉन्ड द्या. 5 कार्बन काढा, शेवटी डबल बॉन्ड द्या. 6 कार्बन काढा, शेवटी डबल बॉन्ड द्या. असे फॉर्म्युले बनवायचे. स्वतःच फॉर्म्युले बनवायचे. फॉर्म्युले पुस्तकातून पाहून नाव घेत नसते, स्वतः फॉर्म्युले बनवता आले पाहिजे. हे जेव्हा तुम्ही स्टडी करसाल असं तेव्हा तुमच्या लक्षात येईल की केमिस्ट्री एकदम इझी आहे म्हणून. नाहीतर मग तुम्ही जर फॉर्म्युला पाहू त्याला नाव देसाल तर असं वाटतं की आपण एक बोरिंग पार्ट समजून घेऊन राहिले. तर तसं नसते. आता इथे 2 कार्बन आहे म्हणून तुम्ही काय म्हणसाल, ETH. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN. 3 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल, प्रॉप. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN. त्यानंतर 4 कार्बन आहे पण ह्या पोझिशन्स लक्षात ठेवायचे आहे. अल्फा पोझिशन्सला डबल बॉन्ड आहे इथे. बरोबर आहे? अल्फा पासून स्टार्ट झालं म्हणून हे सर्व कोणते असतील, अल्फा ब्युटीन. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट आणि डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN. इथे 5 कार्बन आहे टोटल म्हणून पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN पेंटिलीन. पण कोणता पेंटिलीन आहे हा, अल्फा पेंटिलीन. अल्फा पेंटिलीन. 6 कार्बन एटम आहे म्हणून काय राहणार आहे, हेक्स. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN कॉमन नेम मध्ये आणि डबल बॉन्ड 1 अल्फा पोझिशन्सला आहे म्हणून अल्फा हेक्झिलीन. या प्रकारे तुम्ही याचे फॉर्म्युले बनवसाल. त्यानंतर मग तुम्ही कोणते फॉर्म्युले बनवायचे आहे, आयसोवाले. आपल्याला माहिती आहे कॉमन नेम मध्ये एन, आयसो आणि निओ हे 3 फॉर्म्युले आपल्याला बनवून पाहिजे. नेक्स्ट आपण आयसोवालेची प्रॅक्टिस करायची. आयसोअल्किलीन वाले फॉर्म्युला कमीत कमी 4-5 फॉर्म्युले तरी 11th मध्ये आपल्याला आलं पाहिजे. तर सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो आणि ब्युटीलीन. याला काय म्हणणार आपण, आयसोब्युटीलीन. आहे की नाही? सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप 4, 5 आयसोपेंटिलीन. हा झाला तुमचा आयसोपेंटिलीन. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 म्हणजे आयसो 4, 5, 6 आयसोहेक्झिलीन. नंबर ऑफ कार्बन वाढवत न्यायचे आणि डबल बॉन्ड मधात द्यायचा नाही, शेवटी द्यायचा. नेहमी लक्षात ठेवायचं आहे कॉमन नेम मध्ये. म्हणून तुम्ही काय म्हणसाल याला, आयसो. टोटल 4 आहे म्हणून ब्यूट आणि डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय द्यायला, YLEN म्हणून याचं नाव आयसोब्युटिलीन. सेकंड लास्ट वर एक CH3 दिसते म्हणजे आयसो. 5 आहे म्हणून पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN. त्यानंतर सेकंड लास्ट वर एक CH3 दिसते म्हणून आयसो. टोटल कार्बन मोजा 6 आहे म्हणून काय म्हणसाल, हेक्स. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN. असं हे सिंपल आहे. बरोबर आहे? हे आयसोचे झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट कोणते फॉर्म्युले काढसाल, निओ वाले काढसाल. कॉमन नेम आपण एन आयसो आणि निओ. एन आयसो निओ. तर इथे एन ला आणता आपण अल्फा बीटा आणतो. बस एवढा फरक आहे. लक्ष ठेवा. नेक्स्ट आपण आता निओ अल्किलीन काढायला सांगितले असते आपल्याला. निओ अल्किलीन YLEN म्हणजे डबल बॉन्ड. निओ म्हटलं की सेकंड लास्ट कार्बनवर 2 CH3 ग्रुप. हे झाला 5 ला देता येत नाही कारण इथं 5 व्हॅलन्सी होईल. निओ हेक्झिलीन. निओ हेप्टिलीन काढा म्हटलं असतं तर सेकंड लास्ट वर 2 CH3 म्हणजे निओ. 4 झाले, 5, 6, 7 निओ हेप्टिलीन. असे हे फॉर्म्युले बनतील तुमचे. हा झाला निओ हेक्झिलीन, हा झाला निओ हेप्टिलीन. अशा प्रकारे याला काय म्हणसाल, निओ. आणि 6 कार्बन आहे म्हणून हेक्स. डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN निओ हेक्झिलीन. हे सेकंड लास्ट वर 2 CH3 आहे म्हणून निओ. 7 आहे म्हणून काय म्हणणारा, हेप. आणि डबल बॉन्ड आहे म्हणून YLEN निओ हेक्झिलीन. तर अशा प्रकारे तुम्ही हे नॉमेनक्लेचर करसाल अल्किनचे कॉमन नेम.
असंच आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर करणार आहोत कोणाचे, याच अल्किलीनचे. ठीक आहे, म्हणजे कोणताही फॉर्म्युला काढू द्या, कॉमन नेम मध्ये आपण तुम्हाला अल्फा बीटा वाले आणि आयसो आणि निओ हे आलेच पाहिजे. YLENE म्हणजे डबल बॉन्ड आणि पॅरेंट कार्बन किती आहे टोटल ते आपल्याला ग्रुप नेम सांगते त्यांचं. क्लिअर झालं इथपर्यंत? तर अशा प्रकारे हे कॉमन नेम लक्षात ठेवायचे आहे कशाचे, अल्किनचे. चला मित्रांनो, याआधी आपण कॉमन नेम ऑफ अल्किन समजून घेतलं होतं. आता आपण कॉमन नेम ऑफ अल्किन आणि IUPAC नेम सुद्धा समजून घेणार आहोत. तर आता नॉमेनक्लेचरचा चार्ट आपल्या समोर आहेच. तर नॉमेनक्लेचरच्या चार्ट मध्ये आपण कॉमन नेम जे पाहिले होते त्या कॉमन नेम मध्ये आपण कॉमन नेम जे आहे अल्किनचं हे सुद्धा अल्केनच्याच नावाने येत असते. हा जो शेवटचा ANE असतो हा ANE आपण कशाने रिप्लेस करत असतो, YLENE. त्याच्यामुळे कॉमन नेम मध्ये काय येत असते, ANE च्या ऐवजी YLENE असा सफिक्स येत असते. आणि आपल्याला माहिती आहे की अल्केनला जसं आपण कॉमन नेम देत होतो, रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे माहिती आहे, N आयसो निओ, तसेच आपण अल्किनला सुद्धा कॉमन नेम दिले है ना. फक्त याच्यामध्ये जे N वापरतो त्यामध्ये जर डबल बॉन्डच्या पोझिशन असतात त्या पोझिशन आपण अल्फा बीटा पोझिशन देत असतो, हे थोडासा फरक आहे. बाकी ANE च्या ऐवजी जर YLENE हा सफिक्स आला तर समजून घ्यायचं की फॉर्म्युल्यामध्ये एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ठीक आहे, तसंच IUPAC नॉमेनक्लेचर मध्येही आपण अल्केनच्याच नावावरून त्यांचं नाव देणार आहोत आणि अल्केनसाठी जे रूल्स आपण वापरले होते तेच रूल्स आता इथेही वापरणार आहोत. फक्त फरक एवढाच राहणार आहे की ANE च्या ऐवजी ENE हे वर्ड, त्याच्यामुळे IUPAC नेम ऑफ अल्किन हे अल्किनच राहणार आहे. ठीक आहे, म्हणून IUPAC नेम ऑफ अल्किन काय राहणार आहे, अल्किनच राहणार आहे. तर वन बाय वन आपण एक एक फॉर्म्युला घेऊ आणि त्याचा आता कॉमन नेम बी पाहू आणि IUPAC नेम समजून घेऊ या प्रकारे. जसं तर सर्वात पहिला जो फॉर्म्युला आपण घेणार आहोत, तर या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये दोन कार्बनवाला आपण पहिला फॉर्म्युला समजून घेऊया. एक्झाम्पल मध्ये बघा, लक्षात इकडे आपण या चार्ट मधलं जे पहिलं एक्झाम्पल समजून घेऊ तर ते दोन कार्बनवाला अल्किन जो सर्वात सिम्पलेस्ट मेंबर आहे याचा म्हणजे C डबल बॉन्ड C. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 करण्यासाठी आपण त्याला हायड्रोजन देणार आहोत, आहे की नाही. आता दोन कार्बन असेल तर याला आपण कॉमन नेम जेव्हा देतो तर काय म्हणणार आहोत, 2 कार्बन आहे म्हणून काय म्हणणार आहोत, ETH. आणि डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत, कॉमन नेम मध्ये YLENE असे याचे कॉमन नेम येईल. आता याला जर आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर करायचं असेल तर IUPAC मध्ये आपण काय करत असतो, लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करतो, फंक्शनल ग्रुप असणारी, त्यामध्ये जेवढेही कार्बन असेल त्याच्यानुसार पॅरेंट अल्केनचं नाव देतो. पण हा अल्केन नसून काय आहे, अल्किन आहे, त्याच्यामुळे ANE रिप्लेस बाय ENE करतो. त्याच्यामुळे लॉन्गेस्ट चेन मध्ये दोन कार्बन आहे म्हणून त्याचा नेम काय राहणार आहे, ETH. आणि डबल बॉन्ड असल्यामुळे ANE च्या ऐवजी काय येणार आहे, ENE, म्हणून याचं नाव IUPAC मध्ये इथिलीन. कॉमन नेम मध्ये आपण याला इथिलीन म्हणणार, IUPAC नेम मध्ये इथिलीन म्हणणार. हा फर्स्ट मेंबर झाला. आता आपण सेकंड मेंबर काढूया फॅमिलीचा. सेकंड मेंबर मध्ये आपण 3 कार्बनवाला डबल बॉन्डेड कंपाऊंड काढू. हा डबल बॉन्डेड कंपाऊंड आपण काढला. आता प्रत्येक कार्बनला 4 व्हॅलेन्सी झाली पाहिजे असे हायड्रोजन देऊन टाकायचे. ऑलरेडी 3 आहे म्हणून 1, ऑलरेडी 2 आहे म्हणून 2. ठीक आहे, हा झाला सेकंड मेंबर या फॅमिलीचा. आता आपल्याला माहिती आहे की पहिले आपण कोणतं नाव देणार आहोत, कॉमन नेम देऊ याला. कॉमन नेम मध्ये काय करतो, टोटल कार्बन पाहत असतो. टोटल कार्बन किती आहे, 3 असल्यामुळे PROP तर येणारच आहे, 3 कार्बन असल्यामुळे. डबल बॉन्ड असल्यामुळे आपण काय करतो, ANE च्या ऐवजी YLENE, म्हणून याचं कॉमन नेम येणार आहे प्रोपिलीन. त्यानंतर यांना IUPAC नॉमेनक्लेचर देणार आहोत. यांचा IUPAC नॉमेनक्लेचर देत असताना आपण काय करतो, आपला रूल असा आहे की सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन in which functional group is there, count the number of carbon atom and give the parent name of alkane. 3 कार्बन असेल म्हणून आपण पॅरेंट कार्बनला काय म्हणू, प्रॉप, रूट नेम त्याचं प्रॉपिन. पण ANE च्या ऐवजी काय येणार आहे, ENE. हा अल्केन नसून अल्किन आहे, त्याच्यामुळे ANE च्या ऐवजी आपण ENE घेऊ, म्हणून याचं IUPAC नेम येईल प्रोपिन. कॉमन नेम मध्ये याला प्रोपिलीन म्हणसाल, IUPAC नेम मध्ये प्रोपिन म्हणसाल. ठीक आहे, आता याचा फोर्थ मेंबर घेऊ. याचा जो फोर्थ मेंबर आहे
ते घेऊ आपण, लक्ष द्या. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण 4 कार्बन असलेला मेंबर घेऊ. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर आता 4 कार्बन मध्ये 4 कार्बन वाला जो मेंबर आहे ते आहे, आता मी 1 2 3 4 आणि डबल बॉन्ड 1 नंबरला देतो, जे अल्फा पोझिशन्स. दुसरा फॉर्म्युला 1 2 3 4 डबल बॉन्ड सेकंड नंबरला देऊ आपण. तिसरा फॉर्म्युला काढत असताना 3 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये काढू आणि 1 कार्बन आपण ब्रँच फॉर्म मध्ये घेऊ आणि या फॉर्म्युल्याला आपण कॉमन नेम सुद्धा देऊ आणि आता IUPAC नेम देऊ. सर्वात पहिल्यांदा फॉर्म्युला काढत असताना कार्बनची व्हॅलेन्सी 4 करायची, एवढेच हायड्रोजन द्यायचे. इथे 3, इथे 1, इथे 1, इथे 3, इथे 3, इथे 3, इथे ऑलरेडी 4 झाले म्हणून काहीच द्यायचे नाही. इथे ऑलरेडी 2 आहे म्हणून 2 द्यायचे. झाला फॉर्म्युला. तर सर्वप्रथम आपण याचा कॉमन नेम घेऊया. कॉमन नेम मध्ये आपण काय करत असतो, टोटल कार्बन आहे. टोटल कार्बन किती आहे 4 असल्यामुळे काय म्हणणार BUT. आणि डबल बॉन्ड असेल तर कॉमन नेम मध्ये आपण काय करतो YLEN, म्हणून याचं नाव राहणार आहे ब्युटिलिन. हे कॉमन नेम राहील. पण इथे डबल बॉन्डची पोझिशन इंडिकेट करायची आहे, त्यासाठी आपण अल्फा बीटा सिस्टीम वापरत असतो. इथे जिथून तो जवळ येते तिकडून आपण याला अल्फा बीटा गॅमा डेल्टा अशी पोझिशन देत असतो आणि ज्या पोझिशन पासून डबल बॉन्ड स्टार्ट होतो ते आपण इंडिकेट करत असतो, म्हणून याचं नाव येणार आहे अल्फा ब्युटिलिन. हे कॉमन नेम राहील याचं. IUPAC नेम देणार आहोत. याच कंपाऊंडला आपण IUPAC नॉमेनक्लेचर करू. काय म्हणायचं आहे सांगा, सिलेक्ट द लॉन्गेस्ट चेन, काउंट द नंबर ऑफ कार्बन अँड गिव्ह द पॅरेंट नेम ऑफ अल्केन. 4 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल BUT, ब्युटेनचा मेंबर आहे. आता डबल बॉन्ड असल्यामुळे AN च्या ऐवजी काय येणार आहे EN, आणि म्हणून आपण इथे काय करणार आहोत EN. पण नेमका हा डबल बॉन्ड कोणत्या पोझिशन्सला आहे ते इंडिकेट करायला लागत असते, म्हणून आपला दुसरा रूल होता नंबरिंग द लॉन्गेस्ट चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. नंबरिंग द लॉन्गेस्ट चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. आता फंक्शनल ग्रुप कोणत्या पोझिशन्सला आहे 1, आणि म्हणून आपण इथे 1 इंडिकेट करणार आहोत. ब्यूट 1 EN. नावात सर्वच माहिती आहे 4 कार्बन आहे आणि 1 नंबरच्या कार्बन पासून डबल बॉन्ड स्टार्ट झाला, अशी ती इन्फॉर्मेशन्स आहे. ठीक आहे. आता या कंपाऊंडचं कॉमन नेम देऊ आपण आणि याच कंपाऊंडला IUPAC नेम देऊ. ठीक आहे. तर आता कॉमन नेम मध्ये काय करायचं सांगा, टोटल कार्बन 4 आहे म्हणून तुम्ही काय म्हणसाल याला ब्यूट. बरोबर आहे. डबल बॉन्ड असल्यामुळे AN च्या ऐवजी काय करणार आपण YLEN है ना. पण आपण काय करत असतो, ही जी पोझिशन आहे डबल बॉन्ड मध्ये, तर ती पोझिशन इंडिकेट करण्यासाठी आपण अल्फा बीटा गॅमा डेल्टा सिस्टीम वापरत असतो. तर हे अल्फा बीटा सिस्टीम मध्ये आता हा डबल बॉन्ड कुठून स्टार्ट झाला, बीटा पासून. ती पोझिशन्स आपण कॉमन नेम मध्ये इंडिकेट करत असतो, दॅट इज बीटा ब्युटिलिन. म्हणून याचं कॉमन नेम काय आहे बीटा ब्युटिलिन. ठीक आहे. आता IUPAC नॉमेनक्लेचर करू आपण. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण काय करत असतो, लॉन्गेस्ट चेन सिलेक्ट करतो ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे. म्हणून आता आपण IUPAC नॉमेनक्लेचर बघूयाचं. तर IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये लॉन्गेस्ट चेन मध्ये 4 कार्बन असल्यामुळे पॅरेंट अल्केनचं नाव काय देणार आहोत आपण ब्यूट. डबल बॉन्ड आहे म्हणून काय देणार आहोत EN, AN च्या ऐवजी EN. नंबरिंग द लॉन्गेस्ट चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियर. इकडूनही तो 2 नंबरला येतो आणि या साइडने सुद्धा तो 2 नंबरलाच येतो. जिथून तो स्टार्ट झाला त्याची पोझिशन इंडिकेट करत असतो आपण, म्हणून याचं नाव आहे ब्यूट 2 EN. हे त्याचा IUPAC नेम आहे. आता या कंपाऊंडचा आपण कॉमन नेम देऊ. कॉमन नेम मध्ये काय म्हणणार आहोत, तुम्हाला लक्षात येते की सेकंड लास्ट कार्बन कंटेनिंग 1 CH3 ग्रुप, त्याच्यामुळे कॉमन नेम मध्ये आपण काय म्हणणार आहोत आयसो. आणि 4 कार्बन असल्यामुळे काय म्हणतो आपण ब्यूट. डबल बॉन्ड असल्यामुळे काय म्हणणार आहोत YLEN, म्हणून याचं कॉमन नेम येईल आयसोब्युटिलिन. आता कॉमन नेम झाल्यानंतर आपण याला कोणतं नाव देणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर करतो. तर IUPAC नॉमेनक्लेचर साठी आपण काय करत असतो, लॉन्गेस्ट चेन ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येईल, तर 3च कार्बन आहे.
म्हणून आता याचा आपण IUPAC नॉमेनक्लेचर करू, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर्ड अँड अप्लाइड केमिस्ट्री. आता नॉमेनक्लेचर करत असताना हे जे लॉन्गेज चेन मध्ये 3 कार्बन आहे त्याच्यानुसार पॅरेंट याचं नाव काय राहणार आहे, प्रॉप. डबल बॉन्ड असल्यामुळे AN च्या ऐवजी काय असेल, EN. ठीक आहे. त्यानंतर नंबरिंग द लॉन्गेज चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियर. हा फंक्शनल ग्रुप जिथून जवळ येते तिथून नंबरिंग देत असतो आपण. तर हा 1 नंबरला येतो, त्याची पोझिशन इंडिकेट केली आपण, म्हणजे 3 कार्बन आहे आणि 1 नंबरला डबल बॉन्ड आहे असं त्याची इन्फॉर्मेशन आहे. पण हा सबस्टिट्यूएंट आहे. सबस्टिट्यूएंट कोणत्या पोझिशन्सवर आहे, 2 पोझिशन्सवर आहे. म्हणून याचं नाव काय द्यायचं, 2 पोझिशन्सला कोणता ग्रुप आहे, मिथिल. म्हणून याचं नाव येईल 2 मिथिल प्रॉप 1 EN असं याचं IUPAC नेम येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 कार्बन वाले कंपाऊंड्स काढू आपण, त्यांचा कॉमन नेम आणि IUPAC नेम समजून घेऊ. तर आता नेक्स्ट आपण 5 कार्बन वाला फॉर्म्युला काढणार आहोत. तर 5 कार्बन मध्ये आपण 1 2 3 4 5 एकदा डबल बॉन्ड फर्स्ट पोझिशन्सला देतो. त्यानंतर 1 2 3 4 5 एकदा डबल बॉन्ड 2 नंबरला इथे दिला तरी चालते किंवा इकडे दिला तरी चालते. अशा प्रकारे एकदा मी 1 2 3 4 आणि डबल बॉन्ड इथे देतो. आता डबल बॉन्ड इथेही देणार नाही, समजलं, लक्षात आलं. त्यामुळे नेक्स्ट फॉर्म्युला लिहायचा करणार आहोत 1 2 3 हे आपण नेक्स्ट फॉर्म्युला आपण याचा असाच म्हणू 5 कार्बन वाला, बघा लक्षात ठेवायचा 1 2 3 4 आणि 5 डबल बॉन्ड इथे. आता इथे सुद्धा किंवा इथे सुद्धा दिला तर तो डिफरंट होईल. म्हणून 1 1 2 3 4 5 इथे डबल बॉन्ड होईल. त्याच्यानंतर 5 कार्बन आपण असे जर मांडले तर तो फॉर्म्युला बनतो का पाहून घेऊ आपण, है ना. इथे जर दिला तर चालेल का, नाही, कारण या कार्बनची व्हॅलेन्सी 5 होईल. त्याच्यामुळे असं करणार नाही आपण, हा वाला फॉर्म्युला तयार नाही होणार. त्याच्यामुळे असे हे फॉर्म्युले आपण 5 कार्बन वाले अल्कीन तयार केले. आता प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 करू, असे हायड्रोजन देऊ याला, असे फॉर्म्युले बनतील यांचे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युले बनवून टाकायचा. प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी 4 करा, तेवढे हायड्रोजन देऊन टाकायचे त्याला आणि तो फॉर्म्युला बनवायचा अशा प्रकारे. ठीक आहे. या कंपाऊंडचं कॉमन नेम घेऊ आपण सर्वात पहिल्यांदा. कोणतं नाव देणार आहोत, कॉमन नेम. त्यामुळे कॉमन नेम देत असताना आपण 5 कार्बन आहे, 5 कार्बन आहे म्हणून कशाचा मेंबर आहे हा, पेंट. डबल बॉन्ड आहे म्हणून काय म्हणसाल, YLEN, पेंटिडीन. बरोबर आहे. पण आपल्याला हे अल्फा बीटा गॅमा पोझिशन्स द्यावं लागते. तर हा डबल बॉन्ड अल्फा कार्बनला आहे म्हणून याचं नाव आहे अल्फा पेंटिडीन. ठीक आहे. आता यालाच आपण IUPAC नेम देऊ. IUPAC नेम देत असताना काय करायचं सांगा, लॉन्गेज चेन ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असेल ते काउंट करतो आपण. 5 कार्बन आहे आणि 5 कार्बन असेल तर आपण कोणाचा मेंबर म्हणतो, पेंट. ठीक आहे. डबल बॉन्ड असल्यामुळे काय म्हणणार आहोत, EN. आता तो नंबरिंग देत असतो, जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो जवळ येतो. 1 नंबरलाच डबल बॉन्ड आहे म्हणून पेंट 1 EN हे याचं IUPAC नेम आहे. क्लिअर आहे. हा वाला सेकंड वाला फॉर्म्युला काढू आपण. या सेकंड वाल्या फॉर्म्युल्यामध्ये कॉमन नेम समजून घेऊ पहिल्यांदा. टोटल कार्बन किती आहे, 5 आहे. 5 असल्यामुळे पेंट, डबल बॉन्ड असल्यामुळे AN च्या ऐवजी YLEN कॉमन नेम मध्ये. त्यानंतर जिथून डबल बॉन्ड जवळ येते तिथून अल्फा बीटा गॅमा पद्धतीने आपण हे द्यायचं. बीटालाच डबल बॉन्ड येते म्हणून याला बीटा पेंटिडीन म्हणतात. त्यानंतर IUPAC नॉमेनक्लेचर करू याचं. तर IUPAC नॉमेनक्लेचर करत असताना काय करायचं सांगा, लॉन्गेज चेन सिलेक्ट करत असतो ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप असते. नंबरिंग द्या, जिथून फंक्शनल ग्रुप काय येतो जवळ येतो. या साइडने नाही द्यायची, या साइडने 3 नंबर येते, या साइडने तो 2च नंबर येते. 5 कार्बन आहे म्हणून आपण काय म्हणतो, पेंट. आणि डबल बॉन्ड असल्यामुळे EN. डबल बॉन्डची पोझिशन्स कोणत्या नंबर पासून स्टार्ट झाली, 2 पासून.
म्हणून 5 कार्बन आहे आणि डबल बॉन्ड कुठून स्टार्ट झाला आहे 2 नंबरच्या कार्बन पासून स्टार्ट झाला आहे असं त्या नावात इन्फॉर्मेशन्स आहे. त्यानंतर या कंपाऊंडचं कॉमन नेम देऊ आपण. सांगा. सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 आहे त्यामुळे आपण याला काय म्हणणार आहोत आयसो. 5 कार्बन आहे म्हणून काय म्हणसाल पेंट. डबल बॉन्ड असल्यामुळे काय म्हणू YAN. आता यालाच आपण IUPAC नेम देऊ आहे की नाही. आता सांगा लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे टोटल 4 कार्बन आहे. जिथून 4 असल्यामुळे काय म्हणसाल ब्यूट आणि डबल बॉन्ड असल्यामुळे EN. नंबरिंग द लॉन्गेज चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट EN. एक नंबरला डबल बॉन्ड येते म्हणून 1 ब्यूट 1 EN. त्यानंतर 3 नंबरला मिथिल ग्रुप आहे म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत 3 मिथिल ब्यूट 1 EN असं याचं IUPAC नेम आहे. या कंपाऊंडचं कॉमन नेम आपण देणार नाही. बरोबर आहे. या कंपाऊंडला कॉमन नेम नाही कारण रिस्ट्रिक्टेड नॉमेनक्लेचर आहे. त्याच्यामुळे आपण याचं फक्त कोणतं नाव देणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर करू. काय म्हणणार आहोत IUPAC मध्ये लॉन्गेज चेन मध्ये तुम्हाला वाटेल सेकंड लास्ट कार्बन वर एक CH3 आहे पण डबल बॉन्ड कुठे पाहिजे शेवटी पाहिजे. तर इथे लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे 4 कार्बन आहे. त्याच्यामुळे 4 कार्बन ऍटम असल्यामुळे आपण काय म्हणणार आहोत ब्यूट. डबल बॉन्डला काय म्हणतो आपण EN आहे की नाही. त्यानंतर नंबरिंग द लॉन्गेज चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. आता इथे काय म्हणून राहिलेलं आहे फंक्शनल ग्रुप याही साइडनं 2 ला येतो आणि याही साइडनं 2 ला येतो. नेमकं मग या साइडनं नंबरिंग करायची का या साइडनं नंबरिंग करायची. तर असा एक नियम आहे की जिकडून फंक्शनल ग्रुप जवळ येईल आणि सबस्टिट्यूएंट जवळ येईल तिकडून नंबरिंग करत असते. अशी सिच्युएशन असेल तर बरोबर आहे. इथे फंक्शनल ग्रुप भी जवळ येतो आणि सबस्टिट्यूएंट भी जवळ येतो म्हणून आपण या साइडने नंबरिंग करायची आहे. आता 2 नंबरला डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट 2 EN. आता सबस्टिट्यूएंटची पोझिशन्स कोणत्या नंबरला आहे 2 ला आणि त्या सबस्टिट्यूएंटचं नाव काय आहे मिथिल म्हणून याचं नाव आहे 2 मिथिल ब्यूट 2 EN. या कंपाऊंडचं सुद्धा लॉन्गेज चेन मध्ये किती कार्बन आहे बघा लक्षात ठेवायचं आहे 4 कार्बन आहे. 1 2 3 4 फंक्शनल ग्रुप असणारी लॉन्गेज चेन सिलेक्ट करायची. बरोबर आहे. नंबरिंग द लॉन्गेज चेन वेअर द फंक्शनल ग्रुप इज नियरर. जिथून तो फंक्शनल ग्रुप जवळ येते तिथून नंबरिंग करायची आहे. 4 कार्बन आहे म्हणून तुम्ही काय म्हणसाल ब्यूट. डबल बॉन्ड आहे म्हणून काय म्हणसाल EN. त्यानंतर डबल बॉन्ड कोणत्या पोझिशन्सला आहे 1 आहे की नाही. आणि 2 नंबरच्या पोझिशन्सला काय आहे सबस्टिट्यूएंट 2 ला मिथिल आहे म्हणून याचं नाव येणार आहे 2 मिथिल ब्यूट 1 EN. आता हे जे फॉर्म्युले काढलेले आहेत यांना बॉन्ड लाइन फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. हा जो 5 कार्बन आहे या 5 कार्बनला कसं काढलं असतं 1 2 3 4 5 2 3 4 5 डबल बॉन्ड फर्स्ट पोझिशन्सला अल्फा पेंटिलिन किंवा पेंट 1 EN असं म्हटलं असतं. हा जो आहे पेंट 2 EN किंवा बीटा पेंटिलिन काढायचं असेल तर आपण बीटा पोझिशन्सला डबल बॉन्ड दिला असता बीटा पेंटिलिन. हा वाला काढायचा असता सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3 1 2 3 4 5 अशा प्रकारे हे फॉर्म्युला राहिला असता. हा वाला फॉर्म्युला काढायचा असता तुम्हाला बॉन्ड लाइन फॉर्म मध्ये 1 2 3 4 डबल बॉन्ड तुम्ही सेकंड पोझिशन्सला दिला असता आणि त्याच्यावर CH3 दिला असता आहे की नाही. इथे तुम्ही 1 2 3 4 स्टेट मध्ये मांडलं असतं तरी चाललं असतं. 1 2 3 4 हा डबल बॉन्ड आहे बरोबर आहे आणि यालाच कोणत्या नंबरला CH3 आहे म्हणजे असा फॉर्म्युला असतात बॉन्ड लाइन फॉर्म्युला. तर अशा प्रकारे आपण याचे बॉन्ड लाइन फॉर्म्युले सुद्धा ड्रॉ करून पाहिजे आणि यालाही कॉमन नेम देता येत असतेच आहे की नाही. 1 2 3 4 5 पेंटिलिन बीटा पेंटिलिन बीटा पोझिशन्सला तुम्हाला हा दिसते अल्फा बीटा बीटा पेंटिलिन. सेकंड लास्ट वर एक CH3 दिसते म्हणून आयसो 5 आहे म्हणून आयसो पेंटिलिन. क्लियर आहे. अशा प्रकारे तुम्ही कॉमन नेम आणि IUPAC नेम जे सिम्पलेस्ट अल्कीन आहे त्यांना द्यायचे आहे म्हणजे आपल्याला पाठ करायचं काम नाही पडत. समजलं इथपर्यंत. म्हणजे मला असं सांगायचं आहे की कमीत कमी 11th मध्ये तुम्हाला यांना कॉमन नेम कसं देतात आणि IUPAC नेम कसं देत असतात फॉर्म्युल्यांना ह्या गोष्टी जर क्लिअर असेल
सर्वात पहिले आपण केमिस्ट्रीमध्ये कशाचा अभ्यास करत असतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. केमिस्ट्रीमध्ये कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करत असतो आणि नेमकं कार्बनच्या कंपाऊंडचा स्टडी करण्यासाठी कार्बनचा कंपाऊंडचा फॉर्म्युला तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजे, तरच तुम्हाला नेक्स्ट स्टेप कोणतीही करता येईल. म्हणजे याच्यातले जे कन्सेप्ट आहे हे कन्सेप्ट तेव्हाच अप्लाय करता येईल ज्यावेळेस तुम्हाला त्या फॉर्म्युल्याचं नावावरून फॉर्म्युला काढता आला पाहिजे किंवा फॉर्म्युला दिला असेल तर त्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. ते आल्याशिवाय आपण याच्यावर दुसरे कन्सेप्च्युअली अभ्यास करू शकत नाही. त्याच्यामुळे सर्वात पहिल्यांदा पहिली स्टेज केमिस्ट्रीमध्ये तुम्ही नॉमेनक्लेचर आणि फॉर्म्युले तयार करणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. कमीत कमी 12th मध्ये जे सिंपल 6 ते 7 कार्बन पर्यंतचे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. तर अशा प्रकारे आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम अल्किनचं काय केलेलं आहे, कंप्लीट केलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉमन नेम आणि IUPAC नेम ऑफ अल्काइन समजून घेऊ, म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड्स. थँक्यू.